एस.आर. थोरात मिल्क प्रायव्हेट लिमिटेड ह्या एका महाराष्ट्रातल्या नामांकित ब्रँड यांनी आयोजित केलेल्या मिशन गगन भरारी अंतर्गत मला तुमच्यासमोर यायला फार मोठा अभिमान यासाठी वाटतोय की ज्या नगर जिल्ह्याने खऱ्या अर्थाने सहकार ही जी काही गोष्ट आहे ही संपूर्ण देशाला गिफ्ट म्हणून दिली. तुम्ही नगरकरांनी देशाला एकत्र येणं काय असतं ते समजून सांगितलं, एकीचं बळ काय असतं ते समजून सांगितलं. आणि आज मला या ठिकाणी ही पण माहिती मिळाली, कारण मी सुद्धा दूध उत्पादक आहे. मी सुद्धा एका संस्थेचं संचालक म्हणून खूप वर्ष काम केलंय की दुधाला रिबेट देणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी असणं आम्ही देतो. परंतु ह्याचे जनक जर का आदरणीय संभाजीराजे थोरात सर असतील आणि महाराष्ट्राला एक एवढा मोठा विचार देणारी व्यक्ती, ज्या व्यक्तीने ही संस्था उभी केली त्या संस्थेमध्ये मला बोलायची संधी मिळते हे आज पहिल्यांदा मी माझं भाग्य समजतो. या ठिकाणी उपस्थित डॉक्टर थोरात सर, या संस्थेचे आदरणीय डायरेक्टर सर डॉक्टर शेख सर, दिलीप डुमरे सर आणि सर्व या ठिकाणी तुम्ही जे लोक खऱ्या अर्थाने या मिशन गगन भरारीचे ब्रँड ॲम्बॅसिडर मी आज म्हणेल तुम्हाला की आपलं सर्वांचं मी खऱ्या अर्थाने या गोष्टीमध्ये मनापासूनचं स्वागत करतो. कारण आज या ठिकाणी तुम्ही जे लोक बसलेले आहात या ठिकाणी आपण हा जो विचार मंथन करतोय तर आज ह्याची गरज का निर्माण झाली, या गोष्टी का गरजेच्या आहेत, याच्या खोलामध्ये अनेक लोक जातील किंवा त्या खोलातून आपल्याला अनेक काही गोष्टी मिळतील. पण मला तुमच्या समोर एक गोष्ट मांडायची जी डॉक्टर सरांनी या ठिकाणी मांडली की बाबा आपण एखाद्या मोटरसायकलचं उदाहरण घेतलं, ते मोटरसायकल वारंवार मेंटेनन्सला जाते, वारंवार त्याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स येत आहेत, आपण त्या गोष्टी करतो आणि मग पुन्हा एकदा कोरोनाचा विषय समोर येतो की बाबा आपण बऱ्याच वेळेला कोरोनाचा जर का बळी गेलेला व्यक्ती पाहतो आणि त्या व्यक्तीचा जर हिस्ट्री पाहतो तर त्याची रोगप्रतिकार शक्ती कुठेतरी कमी आहे म्हणून तो व्यक्ती त्याला बळी गेलेला आहे. आणि एक व्यक्ती साध्या पॅरासिटामॉल किंवा घरी होम क्वारंटाईन राहून किरकोळ काही ट्रीटमेंटनी पण तो बरा होतो. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कुठेतरी केला तर एक साधा आणि सिंपल फार टेक्निकल गोष्टीमध्ये जायची गरज नाही. आपल्याला फार टेक्निकल गोष्टीमध्ये जायची गरज नाही. तर काय झालं की त्याची रोगप्रतिकार शक्ती ही कमी होती आणि म्हणून त्याला ह्या रोगाला बळी पडतो. का रोगप्रतिकार शक्ती कमी झाली, का मोटरसायकल मेंटेनन्सला गेली, दोन्ही उदाहरणं जर आपल्या समोर बघितली तर त्या मोटरसायकलला दिलं जाणारं पेट्रोल कुठेतरी प्रॉब्लेम मध्ये आहे आणि जो व्यक्ती रोगप्रतिकारक्षम नाही त्याचं खाणं ज्याला म्हणतो ते खाणं कमी आहे किंवा कमी म्हणण्यापेक्षा ते जास्तीत जास्त त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सक्षम नाही आहे. जुनी लोक खूप साऱ्या आपण बघितली की 80-90 वर्ष ते लोक फार धडधाकटपणे त्यांचं आयुष्य जगली आणि आज आपले म्हातारे तरुण आपण बघतो 25-30-40 वर्षामध्ये आपण वयाच्या उतरणीला लागलेले. तर मग मला तुमच्यासमोर हा मुद्दा मांडत असताना मी पहिल्यांदा माझी ओळख करून देतो. माझं नाव संजय गाढवे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखी वेद बोलवले, संत ज्ञानेश्वर महाराज पैठणवरून निघाले, नेवासा या ठिकाणी काय केलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती. तिथून ते आले आळे गावामध्ये आणि आळे गावामध्ये 2 दिवस माऊली मुक्कामाला राहिले आणि त्या ठिकाणी तो रेडा थकला आणि त्या रेड्याची समाधी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हस्ते स्वहस्ते ती समाधी त्या ठिकाणी झाली. ते गाव आणि मग त्या गावाला नाव दिलं माऊलीने स्वतः कोळवाडी. वाकोबा कोळी त्या रेड्याचा मालक. त्या कोळवाडी गावचं सरपंच पद भूषवण्याची 5 वर्ष संधी मिळाली. तीर्थक्षेत्र बदरच्या असलेलं ते गाव आहे आणि मग एक विचार समाजासाठी काम करण्यासाठी आपण ज्या वेळेला घेऊन मार्केटमध्ये जात असतो, समाजासमोर जात असतो, तर मग समाजासाठी जे काय काम करायचं ते बेसिक वर करायचं. समाजासाठी जे काय काम करायचं ते अगदी एकदम मूलभूत ज्या गोष्टी आहेत, ज्या खूप साऱ्या गरजेच्या आहेत, त्या विचाराने आम्ही एक कृषी उद्योजक भारत नावाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. आज हा धंदा जो आहे तो कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. आज आपलं कृषी क्षेत्र जर बघायला गेलं तर ते व्हेंटिलेटरवरती आहे. आज कोरोनाने बरेचसे लोक व्हेंटिलेटरवरती गेलेत, परंतु मला जर दुर्दैवाने सांगायचं झालं तर 4 शब्द कडक बोललेले हरकत नाही. आपलं कृषी क्षेत्र व्हेंटिलेटरवरती आहे. का व्हेंटिलेटरवरती आहे तर सगळ्यात महत्त्वाची जी काही गोष्ट जर आपण बघितली तर आपण जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या नादामध्ये डायरेक्टर साहेब आपण आपल्या जमिनीची वाट लावलेली आहे. कुणीतरी स्पष्टपणे बोललं पाहिजे. मला वाटतं ती भूमिका मी मांडावी, कारण स्पष्ट वक्तेपणासाठी मला ओळखलं जातं. काय केलंय आपण जमिनीचं खूप मोठ्या प्रमाणावरती. जमिनीला जर आपण आई म्हणतो, जमिनीला जर आपण
खूप चांगल्या पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला पूजनीय मानतो, तर तिच्यावरती होणारे अन्याय अत्याचार करणारे कोण आहोत, तिचे गुन्हेगार कोण आहोत, याचा विचार आपण कधी केलेला नाहीये. मग रासायनिक खतांचा अतिवापर सगळ्यात महत्वाची जर गोष्ट असेल की शेतकरी म्हणतो माझं उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि माझं उत्पन्न कमी झालेलं आहे. काय कारण आहे? उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढवण्याची काय कारण आहे? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जे आपल्या जमिनीमध्ये जे काय पीक लावतो, म्हणजे चारा पीक असू द्या डॉक्टर साहेब, ते कोणतेही इतर कोणतेही तुमचं फळभाज्या असतील किंवा इतर कोणतेही पीक असेल, तर मला सांगा की वनस्पती आहे. तुम्ही जमिनीत काय लावताय? मक्याचं पीक लावताय, हत्ती गवत लावताय, काय लावताय? तर तुम्ही वनस्पती लावताय. मग ती वनस्पती योग्य पद्धतीने वाढ देत नाही किंवा ती वनस्पती योग्य पद्धतीने उत्पादन देत नाही, तर काय कारण असेल? तर वनस्पती हा निसर्गाचा हिस्सा आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? मग तिच्या वाढीसाठी नैसर्गिक वातावरण तिला दिलं पाहिजे, हे तुम्हाला मान्य आहे का? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. आपण आज काय करतोय? त्या वनस्पतीच्या भोवती प्रचंड प्रमाणामध्ये केमिकलचा मारा करून त्या वनस्पतीच्या आजूबाजूला आपण अनैसर्गिक वातावरण तयार केलेलं आहे. ही गोष्ट इथं बसलेल्या किती लोकांना मान्य आहे? साहेब, मग ओढ्यावरती अतिक्रमण केलं तर एक दिवस काय होतंय? काय होतंय? पूर येणार म्हणण्यापेक्षा जो अतिक्रमण केलं त्याच्या सकट ते घेऊन जाणार, तो त्याच्यावरती तो सहन नाही करत आहे. आणि मग ते सहन करत नाही तर त्या निसर्गावरती आपण आज अतिक्रमण करतोय केमिकलच्या माऱ्याने, केमिकलच्या माऱ्याने, केमिकल 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 करून. तर मग एक ना एक दिवस तुम्हाला ते फेडावं लागेल की नाही? मान्य करा ना या गोष्टी. लागणार की नाही? मग काय करतोय आपण? तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपलं उत्पादन घटलंय, आपल्या चाऱ्यामध्ये सकस गोष्टी काय येत नाही याच्या बेसिकवर मी जातो. मी तुमचा फार वेळ घेणार नाही, परंतु मला तुम्हाला हे सांगायचे, कदाचित एखादा शब्द माझ्याकडनं कडक गेला तर तो मानून घ्या, कारण तो तुमच्या हिताचा आहे आणि मी असाच बोलतो. ओके? मग आता आपल्याला ती गोष्ट समजून घ्यावी लागेल की माझी जमीन उत्पादनक्षम नाही, तर काय कारण आहे? माझं चारा पीक खूप मोठ्या प्रमाणात वाढत नाही, माझी मका वाढली नाही, माझ्या याच्यातनं तेवढं टनेज मिळालं नाही, या गोष्टी आपण बोलतो. मग काय होतंय? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर रासायनिक खत मी माझ्या जमिनीमध्ये देतोय, रासायनिक खत देतोय, तुमच्या काळामध्ये फक्त शेणखत आणि सिंगल सुपर फॉस्फेटची एखादी गोष्ट टाकली तरी भरघोस पीक यायचं. मान्य आहे का तुम्हाला? यंदा नाही माहिती, बरोबर आहे की नाही? सिंगल सुपर फॉस्फेट वरती पीक काढणारी पिढी आज काय काय वापरते नावं सुद्धा आपल्याला माहित नाही. इतक्या खूप मोठ्या प्रमाणात ट्रॉलीच्या ट्रॉल्या भरून आपण रासायनिक खताच्या बॅग आणतोय आणि आपल्या जमिनीला देतोय. निसर्गाच्या विरोधात वागतोय, अनैसर्गिक गोष्टी टाकतोय, ज्या गोष्टी त्या जमिनीला बिलकुल सहन होत नाही. आणि आज आपली परिस्थिती अशी झालेली आहे की आपल्या जमिनीची खतं घेण्याची क्षमता संपलेली आहे. बरोबर? मग आपण जमिनीमध्ये खत टाकतोय, एनपीके टाकतोय. मला खरोखर सांगा की एनपीकेची खरंच गरज आहे का? वातावरणामध्ये नायट्रोजन किती पर्सेंट? 72%. जमिनीमध्ये पोटॅश अतिरिक्त, तुम्ही कोणत्याही जमिनीचा रिपोर्ट घेऊन या, माझ्याकडे संगमनेरच्या अकोल्याच्या जमिनीचे आता रिपोर्ट आहेत माझ्या मोबाईलमध्ये. अतिरिक्त प्रमाणामध्ये पोटॅश जमिनीमध्ये असताना आपण वरतून काय टाकतोय? गरज फक्त फॉस्फरसची आहे. आज तुमच्या दूध उत्पादनामध्ये सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट जर काय असेल तर फॉस्फरसची कमतरता. बरोबर आहे की नाही? आज काय करतो? म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट आपण टाकायचो, त्यावेळेला तरी पीक भरघोस यायचे. कधीतरी खोलात जाऊयात ना की ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी आपण करतोय. एनपीके 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 बेस शेती चालली. पीक वाढीसाठी 16 घटकांची गरज आहे. आपण फक्त एनपीके वर अवलंबून आधारित शेती करतोय. बरोबर आहे? आणि म्हणून तुम्हाला पाहिजे ते रिझल्ट येत नाही. सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपण विचार करत नाही. मायक्रोन्यूट्रिएंट प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, या सगळ्या गोष्टीचा आपण कधी विचार केलेला नाही. हा करावा लागेल की नाही? शेतीला जर आपण धंदा मानतोय, मानला पाहिजे का नाही? मानलाच पाहिजे. माझा शेतकरी हा उद्योजक झाला पाहिजे आणि मग त्याच्या शेतात तो इनपुट किती देतोय त्याच्या बदल्यात त्याला आउटपुट किती याचं कॅल्क्युलेशन जर शेतकऱ्याला करायचं नसेल तर शेतकऱ्यांनी शेती करू नये. शेतकऱ्यांनी शेती करू नये, कारण मी जे देतोय त्याच्या बदल्यात जर मला मिळत नसेल तर मी म्हणतोय शेतकरी आत्महत्या झाली, शेतीत परवडत नाही. ओरडून काय फायदा आहे? 100 शेतकरी आज मार्केटमध्ये काम करतायत, 100 शेतकरी जर मार्केटमध्ये शेती करतायत, 80 शेतकरी ओरडतायत मला शेती परवडत नाही.
20 शेतकरी म्हणतात मला शेती परवडते, आणि परवडली नाही तर सगळ्यांना नाही परवडायला पाहिजे, आणि परवडली तर सगळ्यांना परवडायला पाहिजे. असं काय होतंय? हे 80 लोक काय चुकतायत आणि 20 लोक काय बरोबर आहेत हे समजून घेतलं पाहिजे की नाही? मग ही 20 लोक काय करतात? एखाद्या शेतकऱ्याला, थोडा विषय बाजूला जातो पण उदाहरण महत्वाचं आहे म्हणून मी सांगतो की तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात डाळिंब पिकवलं जातं. मग एखाद्या शेतकऱ्याला, ज्याला आपण प्रगतिशील शेतकरी म्हणतो, तर त्या शेतकऱ्याला डाळिंब पिकवायचं असेल तर तो पहिल्यांदा काय करेल? मातीचं परीक्षण करेल, मातीमध्ये काय घटक आहे बघेल, माझी जमीन त्याच्यासाठी आहे की नाही, सक्षम आहे की नाही हे बघेल, कोणती व्हरायटी पाहिजे, त्याचं नेमकं मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटीला काय बाजार आहे, कोणत्या व्हरायटीला डिमांड आहे, 5-50 शेतकऱ्यांकडे जाऊन भेटेल, बाबा तुझा काय अनुभव, तुझा काय अनुभव, तुझा काय अनुभव, आणि एवढ्या सगळ्या कॅल्क्युलेशन केल्यानंतर तो जाऊन डाळिंब लागेल. बरोबर? ते 20 शेतकरी, आणि म्हणून त्यांना यश येते. 80 शेतकरी काय, गेल्या वर्षी कांद्याला 500 रुपये बाजार मिळाला, लाव कांदा. चुकतंय का? आम्ही ठोकतळावर आधारित शेती करतो, आम्ही ठोकतळावर आधारित शेती करतो आणि म्हणून अपयशी होतो. आणि मग मला तुम्हाला एक विचार द्यायचा आहे की शेती करायची तर शेतीमध्ये उद्योजकतेचे विचार आणा, दूध धंदा करायचा तर दूध धंद्यामध्ये उद्योजकतेचे विचार आणा, आणि मग मी इनपुट किती देतोय, मला आउटपुट किती येते. माझी गाई जर का असेल दूध देणारी, ती माझी फॅक्टरी आहे, आणि ती फॅक्टरी जर असेल तर त्या फॅक्टरीला मी पहिल्यापासून काय देतोय, मी त्या फॅक्टरीसाठी जे इनपुट देतोय ना, ते इनपुट किती चांगलं आहे, ते किती करेक्ट आहे ते मला बघावं लागेल. त्याच्यामुळे माझं आउटपुट वाढणार आहे. मी फक्त दुधाकडे एंड प्रॉडक्ट बघतोय, पण त्या फॅक्टरीचा मेंटेनन्स बघायला लागेल की नाही राहिलं साहेब? आज सरांनी सांगितलं की 15-15, 20-20 वर्ष गायीचं आयुष्य असताना आज 5व्या-6व्या वेताला ती गाय आपण बाजूला करतोय. काय कारण असेल याचा आपल्याला कधीतरी विचार करावा लागेल. आणि मग मी आता बेसिक गोष्टीकडे येतो. त्या बेसिक गोष्टी तुम्हाला समजून सांगतो की आपलं नेमकं काय चुकतंय. आम्ही नुसती कीर्तन प्रवचन करणारे लोक नाही आहोत, आम्ही एक आधुनिक कीर्तनकार प्रवचनकार आहोत की ज्याच्यामध्ये तुमचं काय चुकतंय आणि त्याच्याबरोबर काय करायला पाहिजे या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मग काय सांगायचंय तर समजून घ्या. माझ्या जमिनीमधून प्रोडक्शन येत नाही, माझ्या जमिनीत जर मी चारा पीक घेतोय तर माझी जमीन का थकली याला मला पहिल्यांदा शोधावं लागेल. आणि मग ती जमीन का थकली याचं नेमकं कारण मी तुम्हाला सांगतो की मी रासायनिक खताचा अतिवापर केला, अनैसर्गिक गोष्टीचा जमिनीमध्ये प्रचंड मारा केला, आणि मग जमिनीने आता सांगितलं की बाबा हे थांबव. तिला बोलता येत नाही, तिला नाही बोलता येत. मग ती काय करेल तर जमिनीमध्ये आपण जी खतं टाकतो ती असतात 6.5 ते 7 pH ची. जमिनीचा पीएच किती आपला 8-9 10 पर्यंत गेला. इथं आणखी भयानक परिस्थिती, ऊस बेल्ट मध्ये तरी अजून वाईट आहे. मग त्या पीएच मुळे ती खतं मिक्स होत नाहीयेत. मग ती खतं कुठं जातात? आपण इमाने आहेत बरे, ट्रॉल्याच्या ट्रॉल्या भरून ती खतं आणतोय, ती जमिनीमध्ये टाकतोय, पण ती मुळापर्यंत जातात का? तुमच्या सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे, सगळे जर शेतकरी आहात हो की नाही? अभिमानाने बोलूयात, तुम्ही सगळे शेतकरी आहात. मग एक प्रश्न आहे, शेती करता की नाही? मला एक सांगा, खत मुळापर्यंत जातं की मूळ खतापर्यंत जातं? मेजॉरिटी. अजून कोणाचं काय ओपिनियन? सगळ्यांचं एक मत. मी सांगतो हे मूळ पण खतापर्यंत जात नाही आणि खतही मुळापर्यंत जात नाही. एक मिनिट मला तोच मुद्दा मांडायचा. यांचं कौतुक टाळ्या वाजवा यांच्यासाठी. जमिनीच्या वरती जे एक विश्व आहे ना, एवढं जिवंत विश्व जमिनीच्या खाली. मी एक लेख तुम्हाला देतो, मी एक लेख लिहिला जिवंत माती. तो लेख मी तुमच्याकडे देतो, तुम्ही फॉरवर्ड करा सगळ्यांना. जमिनीच्या खाली खूप मोठ्या प्रमाणावरती जैवविविधता आहे, खाली मायक्रोबॅक्टेरिया काउंट आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे त्यांना आपण आजारी केलंय. ते जे खत आहे ना ते पकडतो आणि मुळाला द्यायचं काम करतो, तो माझा बॅक्टेरिया. वाट लावली आपण त्या बॅक्टेरियाची रासायनिक खतांचा वापर करून. आणि मग तिथे सगळ्यात महत्वाची जर गोष्ट असेल तर माझ्या जमिनीमध्ये मी जे काही खत टाकतोय ते खत मुळापर्यंत नेण्याची सिस्टमच आपण खराब करून टाकली, आणि मग ते खत जमिनीमध्ये पडून राहिलं आणि पर्यायाने जमिनीचा पीएच वाढला. राईट? आणि मग जमिनीचा जर पीएच वाढला तर आपण म्हणतो अपटेक होत नाही, माझा खर्च वाढला, का तर मी जे देतोय ते जमिनीमध्ये पडून राहिलं. ते जमिनीमध्ये पडून राहिलं म्हणजे पीएच वाढला, त्याचा अपटेक नाही झाला. नंबर 1 चा प्रॉब्लेम, आपली माती खराब झाली. याचं पहिलं कारण काय तर जमिनीचा पीएच वाढला. दुसरं कारण काय, तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये आरो सिस्टीम बसवलेल्या आहे. काय गरज पडली हो आरो सिस्टमची? पाण्यामधले क्षार वाढले.
बरोबर आहे? मला एक सांगा, आपण सजीव, आपल्याला क्षार त्रास देतो, वनस्पती काय तिला त्रास नाही देणार? बरं मला एक सांगा, वनस्पतीच्या नेमक्या दोन गरजा कोणत्या? अन्न आणि पाणी. अन्न मुळापर्यंत पोहोचत नाही आणि पाणी आपण क्षारयुक्त देतो. काय काळजी घेतो वनस्पती? का तिनं प्रोडक्शन द्यावं, का तिनं वाढावं, का तिनं भरघोस उत्पादन द्यावं, मला सांगा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ते जमिनीमध्ये असलेला सेंद्रिय कर्ब. तुम्ही शेणखत टाकायचे ना जमिनीमध्ये, तर ते शेणखत आपण जमिनीमध्ये टाकतो, ते शेणखत जमिनीला सेंद्रिय कर्ब पुरवत असतं. आता मला एक सांगा, आपण जे शेणखत पूर्वी टाकायचो आणि आज टाकायचो याच्यामधला फरक काय? गावकुसाच्या बाहेर खूप सारे उकिरडे असायचे, त्याच्यामध्ये पावसाळ्यात आपण खूप सारं पाणी सोडायचो, कुजवायचो, एक दोन वेळा त्याला काय करायचो, चाळायचो, आणि मग मस्तपैकी फेब्रुवारी मार्च जेव्हा नांगरट व्हायची आपली, तेव्हा आपण जमिनीत द्यायचो. आज काय करतोय? मला वाटतं गायच्या मागे हात धरतोय ना आपण. चुकतोय का? चुकतोय का? माझी भाषा चुकीची आहे पण वस्तुस्थिती आहे, राईट? आणि मग बरेचसे शहाणे असं म्हणतात की नाही का, ते ओपन गोठ्यातलं लगेच लागू पडते. अरे मुतार आहे ती लागू पडणार ना, झरका घेतोय मी. तुम्ही शेणखत टाकायच्या ऐवजी तुम्ही युरिया टाका ना, लागू पडेल की. काय गरज शेणखताची? तर सांगायचा मुद्दा मला असा होता की ते शेणखत योग्य प्रमाणामध्ये न कुजवल्यामुळं, त्याचं रूपांतर सेंद्रिय कर्बामध्ये न झाल्यामुळं, किंवा आमच्या शास्त्रीय भाषेमध्ये ह्युमस मध्ये न झाल्यामुळं, ते शेणखत सेंद्रिय कर्ब जे जवळजवळ 8 ते 10 आवश्यक घटक त्या पिकाला लागतात ते निर्माण करू शकत नाही. आणि त्या शेणखताबरोबर फक्त सिंगल सुपर फॉस्फेटने तुमचं पीक 15 ते 16 आवश्यक घटकांचे तुमच्या पिकाला लागणाऱ्या गोष्टी होत्या, त्याची ताकद त्या शेणखतात होती. पण आपण कुजवत नाही. आता मी जरी आज दूध उत्पादक आहे, माझ्याकडे भरपूर प्रमाणात शेण येते, मला त्याचं महत्वच माहित नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचे काय की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब हा फार मोठ्या प्रमाणावरती पाहिजे, 1च्या वरती पाहिजे. तो आज दुर्दैवाने 0.5 0.6च्या आतमध्ये आलाय. जो 0.3च्या आतमध्ये गेला तर तुमची जमीन नापिकीला जाणार आहे. थोडा वेळ द्या मला जाणून बुजून, पण गरज आहे ह्या गोष्टी समजून घ्यायची. आज मला तुम्हाला काय सांगायचे की जमिनी खालची अवस्था पिकामध्ये, वनस्पती शास्त्रामध्ये सगळ्यात पहिली जर बेसिक अवस्था कोणती असेल तर ती जमिनी खालची, बिलो सॉइल, जमिनी खालची अवस्था. जमिनी खालची अवस्था जर तुम्हाला चांगली करायची असेल, आपल्या आईला आपण खूप सारं घेतलं आईकडनं, आज गरज आईला देण्याची आहे, तर काय गरज आहे सर समजून घ्या. पहिली गरज आहे जमिनीचा पीएच कंट्रोल करायची, दुसरी गरज आहे पाण्यामधले क्षार कमी करायची, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गरज जमिनीला सेंद्रिय कर्ब द्यायची. जर कुणी म्हणत असेल सेंद्रिय कर्बाची काय गरज आहे ना, त्या व्यक्तीने फक्त 3 वर्ष रासायनिक वरती शेती करावी, शेणखत नाही टाकावं, 4थ्या वर्षी त्यांनी उत्पादन घेऊन दाखव. मी त्याला 1 लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे. कोणाची चॅलेंज घ्यायची तयारी? पण रासायनिक खतावर आपण जे डिपेंड राहतोय, जे डिपेंडन्सी आपली आहे, तर या रासायनिक खताच्या माध्यमातून सगळ्यात जास्त जर आपली वाट लागलेली असेल तर परत एकदा आपल्याला सेंद्रिय कर्बाकडे वळावं लागेल. त्याच्यामध्ये पण काही शहाणे काय करतात, चायनामधनं इम्पोर्ट केला जातो इंडस्ट्रियल कार्बन. माझ्यासारखा हुशार त्याला काहीतरी सिविट टाकतो, अजून काहीतरी टाकतो, त्याला एक पॅकिंग बनवतो आणि शेतकऱ्याला सांगतो 100 रुपये किलो घेतात. आज आपल्याला माहिती आहे की वनस्पती ऑक्सिजन सोडते, कार्बन घेते, वनस्पतीला कार्बनची गरज आहे. वनस्पतीला जेव्हा आपण कार्बन सप्लाय करतो सर, तेव्हा वनस्पतीला हे माहित नाही की तो ऑर्गॅनिक कार्बन आहे की इंडस्ट्रियल कार्बन आहे. रस्त्याच्या कडेला तुम्ही आता पाहता, हायवेच्या कडेला मस्त पिवळी पिवळी फुलं आलेली आहेत. गाडीच्या धुरकांड्यातून मिळणाऱ्या कार्बनवरती खुश आहेत ते, त्याला कार्बन लागतोय. पण हाच कार्बन जेव्हा तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये टाकता, पीक चांगलं येईल. हो, जमिनीचं काय स्वस्त लागतं ना ह्युमिक, आपल्याला शेणखत पॉवर देऊ शकत नाही, म्हणून आपण पर्याय काय आणला. आणि मग ते ह्युमिक काय करते की तुमच्या पिकाची वाढ करेल, परंतु तुमच्या जमिनीची वाढ लावेल. म्हणून मी तुम्हाला एक परफेक्ट गोष्ट सांगतो की पीएच कंट्रोल करा, पाण्यामधले क्षार कंट्रोल करा आणि ऑर्गॅनिक ह्युमिक वापरा. मुद्दा लक्षात आलाय तुमच्या? तर ह्या 3 गोष्टी केल्या तर तुमचं पीक जोमदार येते. मग मका पीक लावा, तुमचं चारा पीक लावा, किंवा तुमच्या शेतातले कोणतेही पीक असू द्या, बेसिक गोष्ट सांभाळा. आईकडनं घेतलं इतके वर्ष, आता तिला द्या, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय, त्याची वाढ जोमदारपणे करायची आहे. आपण पुन्हा एकदा एनपीके वरती ठेवतो भरोसा, नायट्रोजन इतर काही गोष्टींवरती. अरे कुठल्याही वनस्पतीमध्ये जर तिची वाढ व्यवस्थित व्हायची असेल तर तिला पेशी विभाजनामध्ये तिचं पेशी विभाजन चांगलं झालं पाहिजे.
कोणताही सजीव जर असेल त्याची पेशी निर्मिती आणि सेल डिव्हिजन जर फास्ट असेल तर निश्चितपणे त्याची वाढ चांगली होऊ शकते. त्यासाठी काय करायला लागेल डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी टेक्निकल गोष्टी तुमच्यापर्यंत मांडूया. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की त्याची वाढ आणि त्याच्यामध्ये न्यूट्रिशन. आज तुमचा 20 रुपये किलोचा सुग्रास असेल, 100 रुपये किलोचं मिनरल मिक्सर असेल, हे वापरावं का लागते तर चाऱ्यामध्ये कस नाही, कारण जमिनीमध्येच तो नाही. आणि म्हणून त्या पिकाला आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंट असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, सरांनी सांगितलं प्रोटीन्स, आज जास्तीत जास्त प्रोटीन रिच चारा आपल्याला निर्माण करावा लागेल. आणि याच्यासाठी आम्ही कृषी उद्योजक भारतच्या टीमने खूप मोठा रिसर्च केलेला आहे. आणि मग मार्केटमध्ये खूप सारे प्रॉडक्ट असतील. आज मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर इथे प्रॉडक्टची नावं नाही सांगणार आहेत, सरांच्या माध्यमातून किंवा या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडेल. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की जर चांगलं दूध उत्पादनक्षम चारा जर तयार करायचा असेल तर तुम्ही शेणखत, साधारणपणे जर आपण आपल्या जमिनीमध्ये मका लावायची असेल चाऱ्यासाठी, आपण फक्त चाऱ्यावरतीच बोलूया, किंवा कोणतं एखादं जे कापणीक्षम गवत असेल तर ते ज्या वेळेला लावत असू तर साधारणपणे शेणखत किती ट्रॉल्या टाकतो? घास जर करायचा असेल तर 1 ते 4 एकरी 4 ट्रॉल्या. अजून आपण एक मत घेऊया, थोडासा सगळ्यांचा विचार करू. तुम्ही जरा चांगले शेतकरी म्हणून 4 अजून, तुम्ही नाहीत असं मी म्हणत नाही बरं, तरी पण साधारण किती खर्च? काही 2 टाकतात, काही 4 टाकतात असं आहे. मका पिकाला कमीत कमी 2 ट्रॉल्या तरी टाकल्या जातात. तर आपण मिनिमम 2 पकडूयात. जर मी तुमच्या समोर एक असा प्रोजेक्ट मांडला की फक्त शेणखताच्या खर्चामध्ये, मी काय बोलतोय, त्याच्यानंतर तुमचा बियाण्याचा खर्च आहे, डीएपीचा खर्च आहे, बाकी सगळ्या गोष्टी मशागत दोन्हीकडे लागणार आहे. तर मी सांगतो त्या प्रोजेक्टला पण लागणार आहे आणि तुम्ही करता त्या प्रोजेक्ट, मग आपण मशागतीचा खर्च इथे नको पकडूया. पण जर तुमच्या शेणखताच्या खर्चामध्ये मी जर तुम्हाला बियाण्यासकट आणि चांगला न्यूट्रिशन रिच चारा पिकून दिला तर, शिवाय तुम्ही ज्या वेळेला मका घेता तर साधारण एकरी किती टनाचं उत्पादन घेता? एकरी 22-25 क्विंटल, फार फार 30 क्विंटल. तरी एक अंदाज, ज्यांनी चारा विकला मका विकली 20-22 टनापर्यंत निघत. नाही, ते तुम्ही कोणती दाण्यासह जर केलं चारा 30 ऐका ऐका, तुम्ही कोणत्या व्हरायटी बद्दल बोलताय? ऐका, तुम्ही जी याची मका मुरघास. ती देते, तुम्ही जी याला देताय, विकायला देताय मका, स्वीट कॉर्न, तुम्ही स्वीट कॉर्न बद्दल बोलताय. आपली जी मका आहे साधी मका, तर साधारणपणे किती टन उत्पादन देते आपल्या, जर का आपण आपल्या गाईला चारा घालणार असू तेव्हा? रेग्युलर 2 वर्षापासून आता काय होतं मार्केटमध्ये सगळ्या ह्याच मका येतात, आफ्रिकन दाल वगैरे ह्याच्यात. ठीक आहे, साधारणपणे 15 ते 20 टनाच्या पुढे उत्पादन गेलेलं नाही असं माझा अभ्यास आहे. जर आपण जर व्यवस्थितरित्या जर पाहिलं तर 15-20 टनाच्या पुढे, कारण मी पण शेतकरी आहे. तुम्ही कुठेही जा अभ्यास करा, 15-20 टनाच्या पुढे हा उत्पादन जात नाही. मग अशा कितीतरी मार्केटमध्ये व्हरायटी, शुगर ग्रेस सारखी व्हरायटी आपण जर बघितली तर शुगर ग्रेस व्हरायटी ही मकाच आहे. मी काय सांगतोय, मका आपण एकदा घेतो, ती कापल्यानंतर काढल्यानंतर आपल्याला पुन्हा मशागत, पुन्हा लागवड, ही 4 ते 5 वेळाला तुम्हाला त्याची हार्वेस्टिंग करता येते वर्षामध्ये. लागवडीचा खर्च एकदाच, परंतु एकदा कापली तर त्याला 4-5 फुटवे निघतात, त्याला कणीस येत नाही. त्याच्यामुळे काय होते की सगळं न्यूट्रिशन कशामध्ये राहते? तर मका पिकाचं शास्त्र काय आहे की मका पीक ज्या वेळेला चिकामध्ये असतं त्यावेळेला ऍक्च्युली जनावराला द्यायचं असते, कारण ते सगळे न्यूट्रिशन त्याच्यात असतात. आपण त्याला पिवळं पडून देतो, ते सगळं कणसामध्ये ताकद गेल्यानंतर आपण त्याला देतो. अर्थात त्या खोलामध्ये जायचं नाही. परंतु जर का शुगर ग्रेस सारखी व्हरायटी असेल किंवा अजून, मी काही रेकमेंड नाही करत आहे, परंतु काय चांगलं आणि काय योग्य आहे या गोष्टीचा जर विचार केला तर अशा पद्धतीची व्हरायटी घेतली तर एकदाच तुम्हाला लागवडीचा खर्च येईल. तुमचा बेसल डोसचा खर्च जो असेल, मी सांगतो शेणखत वापरूच नका, तुमचं शेणखत विका दुसऱ्याला. मी काय बोलतोय समाज, मैं बहुत डेरिंग से बात कर रहा हूं कि जिसको लगता है उसको दे दो, लेकिन आपका तुमचं जे शेणखत आहे काही कामाचं नाही, ते फक्त बुरशी देत आहे. तुम्ही म्हणता हे काय बोलताय बाबा, काय बुरशी देते? साधी सिंपल गोष्ट, तुम्ही पशुखाद्य खायला घालता, पशुखाद्य म्हणजे भरडधान्य, भरडधान्य, परत तुम्ही ते कुजवत नाही शेणखत, ते बुरशी पकडते. इमाने इतबारे आपण दरवर्षी बुरशी आपल्या जमिनीमध्ये टाकतोय.
कोरोनाची साखळी तुटत नाही तसं माणूस माणसाला भेटते, माणूस माणसाला भेटते, माणूस माणसाला भेटते, कोरोना वाढते. तसं तुमची बुरशी कोणतेही बी लावलं तर त्याला आपण लगेच ब्लिचिंग करायला सुरुवात करतो. का गरज आहे? कोणतं फ्लॅट लावतो त्याला लगेच मुळकूज होती. का गरज आहे? ही बुरशी तुमच्या शेणखताने तुमच्याच जमिनीवर तुम्ही गिफ्ट करता. बरं, न कुजवल्यामुळे त्याच्यात काही नाहीच आहे. मग याच्यापेक्षा ज्यांना वापरायचं त्यांना वापरू देत, विका. आणि तुमच्या जमीन किंवा करायचंच असेल तर रीतसर खड्डे खणा, वेस्ट डिकम्पोजर असेल किंवा तुम्ही त्याच्यामध्ये कल्चर असेल ते करा. ते बऱ्याच पद्धती आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही हुशार आहेत, मला एवढं सांगायची गरज नाही. परंतु ते पूर्णपणे कंपोस्टिंग करणार असाल तरच टाका. तेवढ्याला 10 ट्रॉल्या टाकायला लागतात ना सर. तुम्ही 4 टाकता ना, 2 ट्रॉल्यामध्ये काम होईल. 2 ट्रॉल्या विकता पण येतील. शेतीमधला उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचे ना. मग दुधामध्ये आवश्यक असलेले जर का तुम्हाला न्यूट्रिशन द्यायचे असतील तर असे खूप छान सारे प्रॉडक्ट आहेत ऑर्गॅनिकचे, की जे प्रॉडक्ट तुमच्या जमिनीला, तुमच्या त्या पिकांना जर तुम्ही दिले तर तुमच्या फक्त शेणखताच्या खर्चामध्ये अख्खं उत्पादन वाढू शकतं. आणि मग मला तुम्हाला इथे सांगायचा मुद्दा असा आहे की एवढा वेळ मी तुमच्यासमोर जे मांडतोय ते मांडत असताना साधारणपणे तुम्ही मका पीक लावताना साधारणपणे मी जर कॅल्क्युलेशन केलं तर 12 ते 13 हजार रुपये एकरी खर्च तुमचा होतोय शेणखता सकट. मी जो प्रोजेक्ट मानतोय ना त्या प्रोजेक्टमध्ये 10,000 रुपये 11,000 रुपयामध्ये तुमचा हे शुगर केस सारख्या व्हरायटीज लागून त्याच्यामध्ये आवश्यक असलेले न्यूट्रिशन पण मिळतील. आणि पण एकदा हार्वेस्टिंग केल्यानंतर परत तुमचा लागवडीचा खर्च, बियाण्याचा खर्च, बेसल डोसचा खर्च नाही. आणि सेकंड जेव्हा तुम्ही कापणी करता तर साधारणपणे 5,000 5,500 रुपयेच खर्चामध्ये तुमचं सेकंडची जी काय हार्वेस्टिंग आहे ती होणार आहे. एक मका पीक घेत असताना 10-12 हजार रुपये खर्च करणार की एका कापणीला 5-6 हजारामध्ये तुमचं भागवणार आहे. शिवाय 30 ते 35 टनाच्या वरती तो शुगर केस सारखा ॲव्हरेज देतोय तुमच्या मका पिकापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर. कारण ते 15 ते 16 फूट पर्यंत वाढते. आणि त्याच्याबरोबर योग्य साधारणपणे अन्नद्रव्य असलेले प्रॉडक्ट, एक साधारणपणे आपल्याकडे एक ॲग्री 82 नावाचं एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये तुम्ही ऐकलं असेल की जमिनीचा पीएच कंट्रोल करते, पाण्यामध्ये क्षार कमी करते. सेंद्रिय ह्युमिकमध्ये पण असे खूप क्वालिटी प्रॉडक्ट आहेत. ॲग्री गोल्ड सारखा एक नावाचा खूप जबरदस्त प्रॉडक्ट आहे जो सेल डिव्हिजन म्हणजे त्याची वाढ जी आहे ती खूप चांगल्या प्रमाणात करत असतो. किंवा नॅनोटेक नावाचा एक प्रोडक्ट आहे की जो प्रॉडक्ट तुमच्या पिकाला आवश्यक असलेली जी घटक द्रव्ये जी तुमच्या दुधात चाऱ्यामधून यायला पाहिजेत, तुमच्या गाईला यायला पाहिजेत, जेणेकरून तुमचा सुग्रासचा खर्च जो आहे तो 50% पण आतमध्ये येऊ शकतोय. मग 20 रुपये किलोचं सुग्रास घालायचं की 4-5 रुपये किलोचा चारा घालायचा हा तुम्ही ठरवावा लागेल. आज आपल्याला जो ह्या ठिकाणी मला जी संधी मिळाली या संधीच्या माध्यमातून मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो की मला कृषी क्षेत्रामध्ये उद्योजक तयार करायचे, मला शेती क्षेत्रामध्ये उद्योजक मानसिकतेचे लोक तयार करायचे. दूध धंदा सुद्धा आपण करत असताना कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न वाढवायचे. आणि मग जर जनावराला योग्य पद्धतीचा चारा जर तुम्ही दिला, कमीत कमी रासायनिक चारा दिला, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये न्यूट्रिशन त्या चाऱ्यामध्ये असतील तर तुमचं जनावर 5 ते 6 वेताचं नाही तर 10 ते 12 वेताचं 15 वेताचं पण व्हायला कधीच प्रॉब्लेम नाही. त्याचा फॅट चांगला होईल, SNF चांगला होईल, त्याचा लिव्हर चांगलं होईल, त्याचा डॉक्टरवरचा खर्च यांच्या विजिट कमी होतील. आणि मला आवडेल यांच्या विजिट कमी झालेला. कारण आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देतोय ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की SR थोरात दूध हे ऑर्गॅनिक दुधामध्ये पुढे जावं आणि भारतामध्ये ब्रँड तयार व्हावा की आम्ही ऑर्गॅनिक दूध देतो. ह्या गोष्टी मला पाहायला आवडतील. आणि मला निश्चित खात्री आहे की सरांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट पूर्ण देशासाठी पथदर्शी प्रोजेक्ट होईल. यासाठी आम्ही पाहिजे त्यावेळेला तुमच्याबरोबर काम करायला तयार आहोत. डॉक्टर साहेब आम्ही सगळे लोक, आमचे नंबर्स तुम्ही घ्या, प्रॅक्टिकली तुमच्या फील्डवरती येऊन तुम्हाला मदत करू, तुम्हाला नॉलेज देऊ. आज निवडक एवढे सगळे लोक आहेत यांच्याकडे सक्सेस करू. आणि खात्री बाळगा की चांगल्या गोष्टीची सुरुवात चांगल्याच पद्धतीने होत असते. आणि म्हणून तुम्हाला एक उदाहरण देऊन माझा आजचं हे थोडंसं लांबलेलं सेशन आहे पण मी थांबलो नाही का. काय होतं की बऱ्याच वेळेला शेतकरी आंदोलन करतो सर, कुणीतरी टँकर ओतून देतं, कुणीतरी बाजारभाव हमी भाव मिळून कांदे टाकतो, बटाटे टाकतो, टोमॅटो टाकतो. जो पिकवतो तो नाही टाकायचं. नाही जे असेल ते जे असेल ते. आता एवढा एक मिनिट सर, आता ज्यांनी दूध विकलं फेकलेलं आहे, राजकीय लोकांनी फेकलेलं आहे, शेतकऱ्यांनी मला त्याच्यावरच बोलायचं आहे. गोरगरिबांसाठी वाटलं ते ऐका सर, ऐका त्याची ताकद नाही. मला त्याच्यावरच बोलायचे. 2 मिनिटं समजून घ्या की हे सगळं होत असताना की दुधाला भाव मिळत नाही,
माझ्या शेतमालाला भाव मिळत नाही याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आणि माझा उत्पादन खर्च जो वाढलाय तो मी कमी करून ते कसं परवडेल याच्याकडे मी लक्ष देतो आणि आमचा हा प्रोजेक्ट तो त्याच्यासाठीच आहे. आपण अवलंबून कशावरती की सरकार काहीतरी अनुदान देईल, सरकार काहीतरी करेल. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक ना जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये ना प्राण्यांची सभा असते आणि त्या जंगलाचा राजा कोण? सिंह. मग सिंह खूप चांगल्या पद्धतीने त्या जंगलावरती राज्य करत असतो आणि एक दिवस ना एका माकडाला इच्छा तयार होते की ऐसा ये क्यों राजा, मैं क्यों नहीं, मैं भी तो राजा बन सकता हूँ. त्याने मस्तपैकी एक शिष्टमंडळ नेलं आणि एक नेता त्यांचा होता म्हणे नाही आप बोलो राजाजी को बोलो. सिंहाला बोलले की सर मेरे को आज राजा बनना है. सिंह बोला ओके भाई चल तू बोल, तेरे को लगता है ना तू राजा बन सकता है तो चल तू राजा, आज से तू राजा. मस्तपैकी त्याचा अभिषेक झाला, बसवले तिथे. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा सभा भरली त्यावेळेला परत सगळे लोक आले. काही लोकांच्या तक्रारी होत्या, कंप्लेंट घेऊन एक शेळी आली. शेळी आता सवयीप्रमाणे राजाकडे गेली. म्हणजे कोणाकडे गेली? सिंहाकडे गेली की राजाजी मेरी बकरी गुम हो गई, कुछ तो करो. तो सिंह म्हणतो मैं नहीं राजा, वो राजा देखो सिंहासन पे बैठे, आप उनके पास जाओ. ती गेली तिथं. गेल्यानंतर त्या वानर नाव रूपी राजाला ती शेळी तिची तक्रार सांगते की राजाजी मेरी बकरी गुम हो गई, मेरा छोटा पिल्ला गुम हो गया है. तो राजाजी बोले हाँ आपकी बकरी गुम हो गई क्या, ठीक है ओके मैं कुछ तो करता हूँ. शब्द नीट समझून घ्या. तो राजाजी निकले सिंहासन से निकले. एक पेड़ के ऊपर जाएंगे नीचे आएंगे, वो पेड़ के ऊपर जाएंगे नीचे जाएंगे, वो पेड़ के ऊपर जाएंगे नीचे आएंगे. सगळे लोक म्हणले काय भारी राजा मिळाला. पूर्वीचा राजा सिंह असं सोडत नव्हता, हा फार झाडाच्या वरती जात नाही, किती मेहनत करतो. इकडे पळते तिकडे पळते. 1 तास झाला राजाचं कौतुक. राजा खूप चांगला जय जयकार सुरू झाले आणि 1 तासानंतर सगळे लोक थकले आणि बोलले राजाजी बकरी मिली क्या. तो राजाजी क्या बोलते, बकरी का तो पता नहीं